नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत टेक्निकल ॲनालिसिस कसं करायचं असतं आणि त्याचा हा पहिला भाग असेल। असे अनेक भाग तुम्हाला मी बनवून देणार आहे। हा एक फाउंडेशन कोर्स प्रमाणे हा व्हिडिओ असणार आहे। तर हा आज पहिला भाग आपण करत आहोत। या व्हिडिओमध्ये आता मी पूर्ण बेसिक पासून सुरुवात करणार आहे। सगळ्यात पहिल्यांदा काही कॉन्सेप्ट आपण क्लिअर करूया। समजा एक शेतकरी आहे आणि त्याने त्याच्या शेतामध्ये टोमॅटो पिकवलेले आहेत आणि टोमॅटो पिकवल्यानंतर त्याला ते पुढच्या व्यापाऱ्याला विकायचे आहेत। समजा शेतकऱ्याला त्या टोमॅटोची तयार करण्याची जी किंमत आहे एका कॅरेट मागे 100 रुपये खर्च जर त्या शेतकऱ्याला येत असेल, त्या शेतकऱ्याने व्यापाऱ्याकडे गेल्यावर त्याला एका व्यापाऱ्याने 100 रुपये असा भाव दिला। म्हणजे ज्या किमतीमध्ये त्याने टोमॅटो पिकवला त्याचीच किंमत त्याला 100 रुपये मिळाली, त्याच्यावर एकही रुपया त्याला एक्स्ट्रा मिळाला नाही। पण त्यानंतर काय, बाहेरून आलेले व्यापाऱ्यांनी त्यातला जो चांगला मोठा टोमॅटो होता तो 200 रुपये कॅरेटने विकत घेतला। काही लोकांनी तर त्याचा लिलाव करून 250 प्रमाणे कॅरेट प्रमाणे त्याचा भाव केला। म्हणजे त्या शेतकऱ्याची जी मूळ किंमत होती 100 रुपये, त्याच्यापेक्षा त्याला 200 रुपयाचा सुद्धा वरचढ भाव मिळाला। काही व्यापाऱ्यांनी 250 प्रति कॅरेटचा पण भाव शेतकऱ्याला दिला। म्हणजे थोडक्यात काय, शेतकरी त्या दिवशी फायद्यामध्ये होता। आणि त्यानंतर जे उरलेले टोमॅटो होते जे कमी आकाराचे होते त्याला 80 रुपये प्रति कॅरेटचा भाव मिळाला। म्हणजे 20 रुपये नुकसानीमध्ये भाव मिळाला। पण या पूर्ण व्यवहारामध्ये त्याचा दिवसभरामध्ये माल जो आहे, जास्त प्रमाणामध्ये माल जो आहे तो 200 रुपये किंवा 250 रुपये या भावाने विकला गेला आणि 80 रुपये भावाने कमी माल विकला गेला। म्हणजे दिवसभरामध्ये तो फायद्यामध्ये होता। तेच आपण कॅन्डलच्या स्वरूपात कसं बघतोय, तर समजा हा जो बेसिक भाव आहे, जो इथे मी 100 रुपये ची लाईन काढलेली आहे, इथे पण 100 रुपयाची लाईन काढलेली आहे। व्यापारी आला तेव्हा त्याला 100 रुपयाचा भाव शेतकऱ्याला दिला। त्यानंतर तो भाव एकदम वाढला आणि त्याला 200 रुपये असा भाव मिळाला। आणि 200 रुपये भाव मिळाल्यानंतर काही व्यापाऱ्यांनी अति चांगला जो माल होता त्याला 250 रुपये भाव दिला। आणि 250 रुपये भाव दिल्यानंतर काही त्या दिवसामध्ये उरलेले टोमॅटो होते त्याचा 80 रुपये भाव मिळाला। पण जास्त वेळ किंवा जास्त किमतीचा माल हा 100 रुपयापेक्षा वरती म्हणजे 200 आणि 250 रुपये मध्ये विकला गेला। याचा असा अर्थ होतो की त्या शेतकऱ्याला जो आहे दिवसभरामध्ये सगळ्यात जास्त क्वांटिटीचा माल हा जास्त भावाने विकला गेला। म्हणजे शेतकऱ्याला त्या दिवशी व्यापाऱ्याकडून चांगले पैसे मिळाले। पण कधी तुम्ही ऐकून असता की शेतकऱ्यांना टोमॅटोचा भाव योग्य भाव मिळत नाही आणि सगळ्या शेतकऱ्याकडून जर टोमॅटोचं उत्पन्न वाढलं गेलं किंवा आवक टोमॅटोची जास्त झाली तर बाजारामध्ये त्याचा भाव पडतो। म्हणजे डिमांड आणि सप्लाय वरती किमती अवलंबून असतात। जर डिमांड खूप आहे आणि त्यावेळेस टोमॅटोचं उत्पन्न कमी झालं तर त्याचा भाव वाढतो आणि डिमांड तर तेवढाच राहतोय, पण सप्लाय खूप झालाय टोमॅटोचा तर त्याची किंमत कमी होते। अशी पण कधी वेळ होते की समजा त्याचा 100 रुपये टोमॅटोची मूळ किंमत आहे, जी शेतकऱ्याला तयार करण्यापूर्वी किंवा उत्पन्न घेण्यापूर्वी येते प्रति कॅरेट। पण त्या दिवशी एखादा जो व्यापारी आहे 150 रुपयाच्या भावामध्ये तयार होतो आणि पण त्यानंतर आवक वाढल्यामुळे व्यापारी शेतकऱ्याचा टोमॅटो विकत घेत नाहीत किंवा कमी दरामध्ये घेतात। काही वेळेस शेतकरी तो माल खराब होऊ नये त्यासाठी 50 प्रति कॅरेट प्रमाणे पण विकतात। कधी माल खराब असेल किंवा आकाराने छोटा असेल तो 25 रुपये किलोने पण विकतात। तर या दोन व्यवहारामध्ये, पहिल्या व्यवहारामध्ये शेतकऱ्याला वरचढ भाव मिळाला 200-250 रुपये प्रति कॅरेट प्रमाणे आणि या भावामध्ये 100 रुपये त्याची मूळ किंमत होती व्यवसायाची किंवा उत्पन्नाची। पण त्यानंतर बरेच त्याचा माल जो आहे किंवा बरेच कॅरेट आहे त्याचे 50 रुपये 25 रुपये प्रति कॅरेट प्रमाणे त्याचे विकले गेले। म्हणजे याच्यामध्ये त्याला नुकसान झालं। आता हा जो व्यवहार आहे मार्केट मधला तो याच्यावरतीच अवलंबून आहे। म्हणजे एखादा स्टॉक 100 रुपये किमतीचा असेल आणि त्या दिवशी त्या स्टॉक मध्ये विकत घेणाऱ्याची संख्या खूप असेल तर तो 200 किंवा 250 किमतीपर्यंत जातो। म्हणजे त्या स्टॉकला त्या दिवशी त्या मूळ किमतीपेक्षा जास्त किमतीमध्ये विकत घेतला जातो। म्हणजे फायद्याचा सौदा होतो किंवा तेजीचा सौदा होतो। म्हणून या कॅन्डलला ग्रीन कलर देण्यात आलेला आहे। आणि काही वेळेस स्टॉकची मूळ किंमत 100 रुपये आहे पण त्या
दिवशी स्टॉकची किंमत खाली पडते किंवा त्याची ठरलेल्या किमतीपेक्षा कमी भावामध्ये विक्री होते, म्हणजे 50 रुपये किंवा 25 रुपये, त्यावेळेस ही जी लाल कॅन्डल तयार होते त्याला बिअरिश कॅन्डल म्हणतात. ग्रीन कॅन्डल तयार होते त्याला बुलिश किंवा तेजीची कॅन्डल म्हणतात आणि रेड कॅन्डलला मंदीची कॅन्डल असे म्हणतात. आता या कॅन्डल मध्ये दोन गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहे की जेव्हाही एखाद्या वस्तूचा किंवा स्टॉकचा जी मूळ किंमत ओपन होते मार्केटमध्ये किंवा जो पहिला त्याला दर मिळतो त्याला ओपन प्राइस असं म्हणतात. मग इथे मी ओपन असं लिहितोय. ओपन म्हणजे त्या दिवशी त्या विक्रीच्या वेळेस पहिल्यांदा जो भाव होतो किंवा व्यवहार होतो त्याला ज्या किमतीमध्ये होतो त्याला ओपन प्राइस म्हणतात. म्हणजे यामध्ये 100 रुपये ही ओपन प्राइस आहे आणि यामध्ये सुद्धा 100 रुपये ही ओपन प्राइस आहे. पण त्या व्यवहारामध्ये जर तो वरचढ किमतीने विकला गेला, मग तो 200 रुपये असेल किंवा 250 असेल, पण याच्यामध्ये जर एखादा भाव वरचढ भावाने विकला गेला म्हणजे 250 हा सगळ्यात जास्त भाव आहे किंवा जास्त किमतीचा व्यवहार त्या दिवशी झाला, म्हणून या किमतीला हाय असं म्हणलं जातं. आणि एखाद्या व्यवहारामध्ये त्या दिवशी जर त्या कमी किमतीमध्ये विकला गेला तो स्टॉक किंवा ती वस्तू, तर त्याला त्या दिवसाचा लो असं म्हणतात किंवा लो प्राइस असं म्हणतात. आणि त्या दिवशी त्या वस्तूचा किंवा स्टॉकचा व्यवहार संपतो त्या दिवशी त्यातला शेवटची जी भाव होतो त्याला क्लोज प्राइस असं म्हणतात. म्हणजे स्टॉक मार्केट साधारणपणे 9:15 वाजता उघडतं आणि 3:30 वाजता बंद होतं. समजा एखादा स्टॉक 100 रुपये या भावाने ओपन झाला, पण त्या दिवशी त्या स्टॉकला खरेदी करायला कोणच तयार नव्हतं, तो स्टॉक विक्रीतच जास्त वेळ काम करत होता, त्यामुळे त्या स्टॉकची किंमत 50 रुपये पडली. 50 रुपये पडल्यानंतर ती आणखी 25 रुपयेपर्यंत पडली. म्हणजे 25 रुपये म्हणजे त्या स्टॉकचा त्या दिवशीचा लो किंवा कमी किमतीचा सौदा आहे. आणि त्या दिवशी तो सगळ्यात जास्त भावामध्ये हा 150 रुपयेमध्ये विकला गेला. पण 150 रुपये विकलेल्या भावाला जास्त वेळ काळ टिकता आलं नाही. उलट त्या दिवशी तो ओपन प्राइसपेक्षा किंवा ओपन किमतीपेक्षा कमी भावामध्ये विकला गेला, 50 किंवा 25 रुपयामध्ये. म्हणून या किमतीमध्ये हाय म्हणजे 150 रुपये, ओपन झालेली किंमत 100 रुपये आणि सगळ्यात लो झालेली किंमत म्हणजे 25 रुपये. आणि त्या दिवशी सगळ्यात शेवटची जी किंमत होती त्याला क्लोज प्राइस असं म्हणतात. म्हणजे हे तुम्हाला लक्षात आलं असेल की जेव्हाही भाव वाढतो तेव्हा कॅन्डल ही ग्रीन असते आणि जेव्हा भाव कमी होतो तेव्हा कॅन्डल ही रेड असते. हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. आणि जेव्हाही मूळ किमतीपेक्षा जास्त दरामध्ये एखादा गोष्ट खरेदी केली जाते त्याला आपण बुलिश कॅन्डल म्हणतो. आणि मूळ किमतीपेक्षा एखादी वस्तू कमी किमतीमध्ये दर उतरला जातो किंवा विकली जाते त्यावेळेस त्याला बिअरिश कॅन्डल किंवा मंदीची कॅन्डल असं म्हणू शकतो. तर आज आपण एक गोष्ट शिकलो की एखाद्या भाव तोलामध्ये किंवा व्यवहारामध्ये ओपन प्राइस, क्लोज प्राइस, हाय प्राइस आणि लो प्राइस बुलिश कॅन्डल मध्ये आणि बेरिश कॅन्डल मध्ये कशा असतात याची आपण आज माहिती घेतली.